बघा आपण आज नवीन एक खेळ घेणार आहोत है ना. तुम्हाला खेळ आवडतो ना. हो सर. आपल्याला खेळ कोणता घ्यायचा हे माहिती बघा. नाही सर. पण असाच एक सुंदर खेळ की ज्या खेळामुळं एका मुलीचं नाव अजरामर झालेलं आहे. कोणती मुलगी ही माहिती आहे का तुम्हाला. नाही सर. कोणती पाठातली आहे. काय नाव आहे त्या पाठाचं आपल्या. नाही वल्वाच्या नंतर चौथा पाठ. हा तर ही कविता राऊत आहे. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. तिच्याबद्दल मी पहिले तुम्हाला माहिती देणार आणि मग ती जी खेळ खेळत होती ते खेळ आपण घेणार. असं बघा कविता राऊत कोण होती माहिती आहे का. कविता राऊत ही एक तुमच्यासारखीच मुलगी होती. हा तुमच्यासारखीच एक मुलगी होती ती. अतिशय घरची गरिबीची परिस्थिती, नाजूक परिस्थिती, आई वडील शेतात काबाड कष्ट करणारे, इंधन खाटा जमा करणाऱ्या अशा कुटुंबातली ती मुलगी. आणि तिथं म्हणजे ती आदिवासी मुलगी होती. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होती आदिवासी जंगलात राहणारी. आणि मग त्या जंगलात जी राहत होती त्या जंगलामध्ये त्यांचं जे गाव होतं त्याला त्यांच्या वस्त्या होत्या. त्या जसं आता इथं या माळावर आपण फक्त झोपडपट्टी येतो. मग अशी तिथं माळावर वस्त्या असायच्या. त्याला पाडा म्हटल्या जातं. त्याला काय म्हणत होते पाडा. आणि त्या पाड्यावर राहणारी कविता राऊत. मग त्या पाड्याचं नाव काय होतं सावरपाडा. काय होतं सावरपाडा. हे तिचं गाव होतं असं म्हणू आपण थोडक्यात. त्या वस्तीवरती राहत होती आणि मग तिथंच ती शाळेत कधी मधी जाणं येणं असं तिचं होतं. शिक्षणाची तिला आवड होती. आईसोबत 2-3 किलोमीटर पायी जाणं, पाणी आणणं. हा ते पाणी आणल्याच्या नंतर त्याचं 2 किलोमीटर 2 खंडे घेऊन जायचं. तिच्या पायात काहीच नसे, पायात चप्पल नव्हती. म्हणजे हलवानी पायानं ती जायची. हलवानी पायानं जाणे म्हणजे काय की पायामध्ये कोणतीची चप्पल नसते. लक्षात म्हणजे बिना चपलीला. मग याच्यामुळं तिचे पाय काटक झाले होते. मग एक वेळेस काय झालं रे, अशा शालेय स्पर्धा होत्या. कॅमेऱ्यावर बोट आहे तुझं साऱ्या याच्यावर. आम्ही पाहून आलो सारं बोट आणलं तुझा कॅमेऱ्यात. लक्षात घ्या तू व्हिडिओ सर्व उभवशील नाही का आपला. आणि मग तिनं काय केलं तिथं हरसूल नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी ती शाळेत जायची. एक वेळेस अशा शाळेच्या स्पर्धा आयोजित केल्या. कशाच्या रनिंगच्या धावण्याची स्पर्धा. आणि मग त्या स्पर्धेमध्ये तिनं सहभाग घेतला, भाग घेतला त्या स्पर्धेत. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याच्या नंतर तिथं धावत असताना खूप वेगानं धावली आणि तिच्या पहिला शालेय स्तरावर तिचा पहिला क्रमांक आहे. आता आपले राऊत आता या मुलांना नेहमी आग्रह करतात की आता शालेय स्पर्धा आहे का त्याच्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. तर तुम्ही भाग घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत. तुम्ही वयानं लहान आहात. भाग कोण घेऊ शकते. 10वीतले मुलं, 9वीतले मुलं. इथंच तर आमच्याकडंच जर आता 10वीतले मुलं, 9वीतले मुलं हे मुलं भाग घेऊ शकतात. बरोबर आहे का नाही. यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे असंच आपल्याला शालेय स्तरावरून पुढं जाता येत असतं. मग तिथं ती धावण्याच्या स्पर्धेमध्ये गेली. तिथं तिचा प्रथम क्रमांक आला. मग ती धावत असताना विजेंद्र सिंग या शिक्षकांनी तिला पाहिलं की हिच्यामध्ये धावण्याची खूप गती आहे. ही खूप वेगानं धावू शकते. हिच्या जीवनामध्ये ही काहीतरी करू शकते. हे तिने तिच्यात ठरलं म्हणून विजेंद्र सिंग यांनी. आणि मग तिला नाशिक येथे तिला एका शाळेमध्ये त्यांनी प्रवेश मिळवून दिला. एका स्कूल या शाळेमध्ये तिला 11वीचा दाखला टाकला. तिथं शाळा शिकायला गेली पण ती तिथं राहू शकत नव्हती. तिथं हॉस्टेलवर राहिलं. तिचं जेव्हा खायचा मेळ लागेल मग करायचं काय. मग अशा वेळेस ते विजेंद्र सिंग यांनी तिला स्वतःच्या घरी ठेवलं. त्या विजेंद्र सिंग या प्रशिक्षकांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. तसंच त्या कविताला सुद्धा आपली एक मुलगी म्हणून आपल्या घरी ठेवलं आणि त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि मग ती वेगानं धावू लागली. बूट घालून कसं धावायचं, कशा पद्धतीनं धावण्याचा सराव करायचा याचे धडे त्यांनी ते विजेंद्र सिंग यांनी तिला दिले. मग एवढं झाल्याच्या नंतर मग जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या, आशियाई स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये तिनं आपल्या भारताचं नेतृत्व केलं. तिथं तिला रौप्य पदक, कांस्य पदक, सुवर्ण पदक म्हणजे आपले महत्त्वाचे पदकं असतात हे पद तिने आपल्या देशाला
मला मिळवून दिलं कविता राऊत या मुलीने लक्षात. आणि त्याबरोबरच तिचं नाव संपूर्ण जगभर तिचं नाव झालं. बघा एका खेड्यात राहणारी गरीबाची मुलगी जर एवढं करू शकते तर आपण करू शकत नाही का? करू शकतो का नाही? मग आपली फक्त काय पाहिजे करायची तयारी पाहिजे. कोणतीही गोष्ट करायची जिद्द आपल्याजवळ असली पाहिजे. आणि लक्षात एखाद्याला म्हटलं मला कलेक्टर व्हायचं तर जिद्द असली पाहिजे ना आपल्याजवळ. एखाद्या म्हणेल मला डॉक्टर व्हायचं जिद्द असली पाहिजे ना आपल्याजवळ. तेव्हा आपण या गोष्टी करू शकतो. कळलं का? मग त्या कविता राऊतमुळं आज तिचं नाव संपूर्ण जगभर तर झालं पण तिच्या गावाचं सुद्धा नाव झालं. कारण तुला कोणत्या नावानं ओळखल्या जाते? सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत अशी ती मुलगी. ज्या स्पर्धेमध्ये तिनं यशस्वी एवढं नाव कमावलं. आज आपण ती स्पर्धा या ठिकाणच तुमची घेणार आहोत. कोणती स्पर्धा घ्यायची मग आपल्याला? आज रनिंग स्पर्धा घ्यायची, धावण्याची स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे. ओके सर.